वेलकम टू माय चॅनल। आजची रेसिपी आहे बेसन पिठलं। हिरव्या मिरचीचं झणझणीत असं बेसन पिठलं करायची सुरुवात। मग लागणारे साहित्य: एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, थोडंसं मीठ आणि थोडासा ओवा टाकून सगळं एकजीव करून त्यात पाणी टाकून पातळ असं पीठ बनवूया। असं पीठ बनवल्यामुळे बेसन पिठल्यामध्ये गुठळ्या होत नाहीत। एका पातेल्यामध्ये तेल घेऊन जिरं, मोहरी, बारीक चिरलेला कांदा टाकून व्यवस्थित परतून घेऊ। यातच हिरवी मिरची, लसूणची पेस्ट टाकूया। चिमूटभर हळद टाकून घेऊ। कांदा मिरची व्यवस्थित परतली गेलेली आहे। यातच आपण कोमट पाणी टाकूया। पाण्याला उकळी आली की हे आपण बनवलेलं बेसनचं पीठ ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असं गरगटून घेऊ। याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटं मीडियम गॅसवर ठेवू। बघा, पिठलं किती छान झालेलं आहे। याच्यामध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत। आता यात थोडीशी कोथिंबीर टाकून हे सर्व एकजीव करून घेऊ आणि खाण्यासाठी पिठलं तयार आहे। या पिठल्यासोबत ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा गरमागरम भातही खूप छान लागतो। बघा एकदा करून कसं लागतं ते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय, थँक्यू।